नमस्कार मित्रांनो, आपलं बालपण हे फार सुंदर असतं. आता आपण लहान आहोत म्हणून आपल्याला आपल्या बालपणाची किंमत कळत नसते. पण जेव्हा आपण शिक्षकांसारख्या, आपल्या आईवडिलांसारखी जेव्हा मोठी होऊ ना, तेव्हा आपल्याला आपलं बालपण फार आठवत असतं. कारण या बालपणामध्ये आपल्याला एकही बंधने नसतात. आपण आनंदाने खेळू शकतो, मस्त फुलपाखरासारखं उडू शकतो. पण मोठं झाल्यावर आपल्याला बंधन आलेले असतात. वेळेवर घरात यायचं, घरात बसायचं, अभ्यास करायचा, या सगळ्या ताणांमध्ये आपलं बालपण हरवूनच जातं. म्हणून आपण बालपण फार चांगल्या प्रकारे जगले पाहिजे. आपल्या भारतामध्ये कित्येक तरी माणसं होऊन गेलेत ज्यांचं बालपण आपल्याला फार प्रेरणादायी होऊन गेलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, APJ अब्दुल कलाम, या सर्वांचं बालपण किती प्रेरणादायी आहे. त्यामधून नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं, एक नवीन प्रेरणा निर्माण होते आणि लाखो ग्रंथांपेक्षा ती प्रेरणा आपल्याला फारच भावूक असते. तुम्हाला माहितीये, जगात काढलेली माणसं पुस्तकाच्या धड्यात सापडतात. वेडी माणसं आपल्याला लोक वेडी म्हणतात, पण आपण आज वेडी असू तर उद्या आपण एका पुस्तकात सुद्धा लिहू शकतो. आपला धडा एका पुस्तकात सुद्धा येऊ शकतो. हे आपल्याला बालपण प्रेरणा देऊन जातं. माहितीये, मुश्किलें तभी आती है जब आप मजबूत बनने वाले होते. संकट तेव्हाच येतात जेव्हा आपण मजबूत होत जातो. म्हणून त्या संकटाशी आपण कसं मात केलं पाहिजे हे आपल्याला बालपणच शिकवतं. दुसऱ्याला आनंद देण्याइतकं पुण्य कशातच नाही, म्हणून आपण दुसऱ्याला आनंद दिलंच पाहिजे. त्यामध्ये फार मोठं सुख आहे. आपलं मन मृगाचा पाऊस झेलणाऱ्या उत्कट मातीसारखं असतं. या वयात जे पाहाल, जे ऐकाल, जे टिपाल, ते रुजून येतं पुढल्या आयुष्यात. म्हणून या वयात आपण खूप काही केलं पाहिजे. नवीन गोष्टी आपण आपल्यामध्ये रुजून घेतल्या पाहिजे. आणि मित्रांनो, म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि उद्या आपल्या भविष्याला चेहरा आपण स्वतःच्या वर्तमान काळात लावायचा असतो. म्हणून आपण या काळात भरपूर साऱ्या गोष्टी वाचल्या पाहिजे, खूप काही मोठं काम केलं पाहिजे. त्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होते. थोरांच्या आशीर्वादानं एक उत्कट शक्ती असते. काळोख्याच्या क्षणी हे आशीर्वाद तेजाची पारंबी होऊन आकाशातून येतात आपल्या आधाराला. म्हणून आपण चांगल्या प्रकारे मोठ्या माणसांची राहिलं पाहिजे. आपण त्यांचा आधार केला पाहिजे. हळव्या मृदू वयात जे पेराल, जे ऐकाल, ते पुढे उगवते. म्हणून आपण ते सुद्धा केलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला एक नवीन उर्मी असते. आपल्याला डोहाळे लागत असतात. आपल्याला खूप काही करावं असं वाटतं, प्रत्येक गोष्टी करावीशा वाटतात आणि ते आपल्या इच्छासारखं होत नाही. म्हणून आपण त्या करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून उद्याचं एक नवीन मोठं कल्पवृक्ष होणार असतं. म्हणून आपण ते केलंच पाहिजे. आणि याच वयात आपण पुस्तके सुद्धा भरपूर वाचली पाहिजे. कारण पुस्तकात हरवून गेलेली मुलं नेहमी सुंदर दिसतात, असं प्रवीण दवणे सर आम्हाला नेहमी म्हणत असतात. म्हणून आपण पुस्तके वाचलीच पाहिजेत. आपली मानसिक शुद्धता पार नाहीशी करून भव्यतेचे बीज पेरणारे सामर्थ्य ग्रंथात असते. म्हणून ते ग्रंथ आपण वाचलेच पाहिजेत. पुस्तकात जर आयुष्यात नसती आली तर शब्दांच्या पलीकडचा आनंद देतात ना, तो आनंद तरी कसा कळाला असता. म्हणून पुस्तके हे फार महत्त्वाचे असतात. आपण कोणतेही पुस्तके वाचली पाहिजेत, पण त्यापेक्षा आपण जीवनचरित्र वाचलं पाहिजे. कारण आज आपण लहान आहोत तर उद्या आपण घडत जातो. म्हणून आपण ती पुस्तके वाचली पाहिजे. दुसऱ्याच्या आत्मचरित्रामधून आपल्याला एक नवीन प्रेरणा निर्माण होत असते आणि त्यामुळेच आपण घडत जात असतो. कष्ट कमी झाले की तरलताही पाऊल काढता येते. म्हणून या वयात आपण भरपूर सारे कष्ट केले पाहिजेत. त्यामुळे आपलं यश निश्चित झालेलं असतं. हरण्याचा सरावही जिंकण्यापर्यंत नेतो. आपल्याला नेहमी वाटतं की आपण जिंकत राहायला पाहिजे, आपल्याला नेहमी यश मिळालं पाहिजे, पण तसं नसतं मित्रांनो. आपल्याला कधी कधी हरलंही पाहिजे. कारण आपल्या हरल्याच्या क्षणी आपण खचून जात असतो, पण आपल्याला तीच हरण्याची जिद्द आपल्याला त्या यशाकडे नेत असते. नाकारही रियाजाला संधी असते. जोपर्यंत जिंकण्याचा वेळ निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या क्षमतेला गरुड पंख फुटत नाही. म्हणून जिंकण्याचं वेळ निर्माण झालं पाहिजे आणि ते हारण्यामुळेच निर्माण होतं. तुम्हाला माहितीये, आपण आता लहान वयात आहोत ना, तर आपल्यामध्ये खूप ऊर्जा असते. आपण खूप काही करू शकतो. म्हणून आपण या वयात खूप काही केलं पाहिजे. आपलं बालपण आपल्या मित्रांसोबत जातं. म्हणजे या वयात आपल्याला संगत फार महत्त्वाची असते. आपले मित्र चांगले आहेत की वाईट आहेत यावरून आपल्याला आपली किंमत कळत असते. म्हणून प्रवीण दवणे सर म्हणतात, परिसाच्या संगे लोह बिघडले सुवर्णेचे झाले. म्हणजे जो परिस आहे सोनं, त्या संगे लोह सुद्धा सोनं झालं. म्हणजे एक चांगली संगत आपल्याला सुद्धा चांगलं बनवू शकते. हे या उदाहरणामधून आपल्याला लक्षात येतं. ज्यांना या वयात जन्माला येऊन या जगाविषयी कुतूहल नाही, ती अखंड बोगद्यात जगत असतात. आपण या वयामध्ये आहोत तर आपल्याला या जगाविषयी
आपल्याला या जगाविषयी एक नवीन ओळख निर्माण झाली पाहिजे, कुतूहल असलं पाहिजे आपल्याला या जगात की माणसं का निर्माण होत असतील, हे झाडे कशी उगत असतील, बी आपण मातीमध्ये टाकलं की त्याचं झाड निर्माण होतं, ते कशा प्रकारे झालं पाहिजे, हे कुतूहल आपल्याला नेहमी आपल्याला निर्माण झाले पाहिजे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या पोटीच निश्चयाचे अंकुर फुटत असतात, म्हणून आपण ते सुद्धा केलं पाहिजे. अनुभवाचं दप्तर असंच भरायचं असतं, वेचून वेचून आपलं जगातलं सौंदर्य उत्सुकतेने पाहायचं असतं. म्हणून उत्सुकतेच्या पोटी खूप बिया जमा होतात. ज्यांना नवं काही पाहण्याची सतत इच्छा आहे, तशी कुतूहल असणारी मनच आपल्या हृदयात नवं काही भरू शकतात. कुतूहलाच्या पोटी खूप खूप छान छान गमती जन्माला येतात, म्हणून आपण त्या गमती आनंदाने जगल्या पाहिजेत. आणि कुतूहल असलं पाहिजे बरं का. आज या जगामध्ये कुतूहल नसलेली माणसं म्हणजे खूप मोठ्या बोगद्यात जगत असतात. आज आपण स्वतंत्रपणे जगलं पाहिजे. प्रत्येक मोक्याच्या क्षणी नियती आपल्याला पळून जाण्याची संधी देत असते. माहितीये, आपण जेव्हा यशस्वी होत असतो, आपल्याला जेव्हा एक मोठा पराक्रम करायचा असतो, तेव्हा नियती आपल्याला पळून जाण्याची संधी देत असते. पण जो मुलगा त्या संधीचं सोनं करतो, तोच तर पुढे यशस्वी होतो. म्हणून आपण त्या संधीकडे लक्ष न देता आपण चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य हाताळलं पाहिजे. आज जशी की आपल्या लहान वयात आपली आई ही आपली सगळ्यात चांगली मैत्रीण असते आणि ती आपल्याला खूप काही सांगण्यासारखं ती सांगू इच्छिते, कारण जे तिच्या लहानपणामध्ये तिला काही मिळालं नसतं, ती आपल्याला या वयात सांगते. आणि मित्रांनो, बीज सुद्धा वृक्ष होण्याचं स्वप्न पाहतच तेव्हा ते मातीत आपली मुळं पसरवतं आणि आकाशाची सेकॅन करतं. तसंच आपण सुद्धा एक बी आहोत. आपल्याला आपले शिक्षक जमिनीमध्ये गाडतात, आपलं पालन पोषण करतात आणि आपल्याला वृक्ष बनवण्याचं स्वप्न आपल्यामध्ये निर्माण करतात. म्हणून आपण सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना आपण त्याच प्रकारे दाद दिली पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. मित्रांनो, अर्थपूर्ण तारुण्याची उपासना याच बालवयात करायची असते. आपण उद्या काय असणार आहोत हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्याला 20व्या वर्षी कळत नाही की आपण 35व्या वर्षी कोण असणार आहोत. म्हणजेच तेव्हाच आपल्याला 35व्या वर्षाची प्रयत्न करायचं असतं. सुंदर जगणाऱ्या सहस्र शक्यतांची प्रचंड ऊर्जा असलेलं हे आपलं वय. स्वतःच्या क्षमतेचे दरवाजे ठोठावून बघण्याचं हे वय. आपल्यामध्ये कोणती शक्यता दडलेली आहे हे बालपणच आपल्याला सांगू शकतं. म्हणून आपण या बालपणामध्ये चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे.